सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथिंबीर आता न परवडणारी झाल्यामुळे गृहिणींचं घरातलं बजेट कोलमडलंय। एका जोडीची किंमत 450 रुपयांवर पोहोचली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। पाऊस जोरात पडतोय। खरं तर कोसळधाराच बरसतात। अनेक ठिकाणी शेतीही पाण्याखाली गेलीये। शेतीमालाचंही नुकसान होतंय। त्यातून बाजारात येणारा शेतीमाल सुद्धा कमी झालाय। त्यातही नाशवंत असणाऱ्या कोथिंबीरीचा पुरवठा तर मागणीपेक्षा खूपच कमी झालाय। काही बाजारांमधील कोथिंबीरीच्या दराचे आकडे सुद्धा समोर आलेत। त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाव पहा। तिथे लिलावात चक्क कोथिंबीरीला प्रति जोडी 450 रुपये भाव मिळालाय, तर कमीत कमी 100 रुपये प्रति जोडी असा भाव मिळालाय। सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथिंबीर आता न परवडणारी ठरते की काय अशी भीती काहींना भेडसावते। पण आता कोथिंबीरीच्या भडकलेल्या भावांविषयी बोलताना ते वाईट दिवस तरी विसरून कसं चालेल। अनेकदा शेतकरी गाडीभर कोथिंबीर घेऊन बाजारात येतो आणि प्रवास खर्च एवढी किंमत मिळत नसल्यानं ती फेकून द्यावी लागते। आज भाव वधारला असला तरी वर्षभरात अनेकदा कोथिंबीरीला मिळणारा भाव हा शेतकऱ्यांच्या मेहनतीला मातीतच घालणारा असतो आणि त्यामुळेच आज कोथिंबीरीला मिळणाऱ्या भावाचं दुःख नको, कारण उद्या तेच भाव कोसळू सुद्धा शकतात। गौरी सारंग, पुढारी न्यूज।